नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवस 9 शुभ रंग 9 नैवेद्य 9 माळा देवीच्या 9 रूपांची नावे तसंच कोणत्या दिवशी कोणत्या देवीची आपल्याला पूजा करायची आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तसेच यावर्षी 5वी माळ व 6वी माळ यामध्ये तारखेचा गोंधळ आहे तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते व कमेंट मध्ये जय माता दी नक्की लिहा। बघा, यंदा सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सुरू होणारी शारदीय नवरात्र गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या दिवसापर्यंत असणार आहे। ज्यावेळेस नवरात्रीचा प्रारंभ रविवार किंवा सोमवारी होतो त्यावेळेस देवीचं वाहन असतं हत्ती आणि त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे। देवीचं वाहन हत्ती आहे। दरवर्षी देवीचं वाहन हे वेगवेगळं असतं आणि या वाहनाचा वेगवेगळा अर्थ देखील लावला जातो। जेव्हा देवी हत्तीवर येते तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि पिके चांगली येतात असं म्हटलं जातं। नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना या दिवशी तारीख आहे 22 सप्टेंबर 2025, वार आहे सोमवार आणि या दिवशीचा शुभ रंग पांढरा। तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते। माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले। पहिल्या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो। गायीचे तूप किंवा गायीच्या तुपापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यामध्ये दाखवा। या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला व आपल्या कुटुंबाला माता शैलपुत्रीकडून उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो व पहिल्या दिवशी उपवास केल्याने व्यक्ती निरोगी सुद्धा राहते। पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते, पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला फुलांची माळ सुद्धा अर्पण करायची असेल तर तुम्ही पिवळ्या शेवंतीची आणि सोनचाफ्याच्या फुलांची माळ ही अर्पण करू शकता। दुसरा दिवस 23 सप्टेंबर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 सप्टेंबर 2025 वार मंगळवार। तर या दिवशीचा रंग आहे लाल। नवदुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची या दिवशी पूजा केली जाते। या रूपातील माता तपस्वी आहेत। माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती आणि त्या रूपामुळे त्यांचं नाव ब्रह्मचारिणी असं पडले। या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। नैवेद्यामध्ये साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ दाखवा। या दिवशी देवीला साखर नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते। त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ तुम्हाला घटाला अर्पण करायची आहे। याचबरोबर अनंत मोगरा, चमेली किंवा तगर यासारख्या फुलांची माळ सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता। बघा, त्यानंतर तिसरा दिवस 24 सप्टेंबर 2025 वार बुधवार। या दिवशीचा शुभ रंग आहे निळा। मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघटा देवीची पूजा केली जाते। माता चंद्रघटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे। चंद्रघटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सांसारिक संकटापासून मुक्ती मिळते। या दिवशी चंद्रघटा देवीला म्हणजेच घटाला दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ, मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो। चंद्रघटा मातेला या दिवशी खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्याला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परमानंदाची प्राप्ती होते। या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी घटाला निळ्या फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो, जसं की गोकर्णीची निळी फुलं किंवा कृष्ण कमळाच्या फुलांची माळ ही आपण अर्पण करू शकतो। तसेच या दिवशी घटाला तुम्ही तुळशीच्या पानांची माळ देखील घालू शकता। त्यामध्ये तुळशीच्या मंजिरी आल्या तरीही चालतील। तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या प्रकारच्या फुलांच्या किंवा पानांच्या माळा आपल्याला नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये घटाला तसेच देवीला घालायचे असतात। देवीचा किंवा नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे 25 सप्टेंबर 2025 वार गुरुवार। या दिवशीचा शुभ रंग पिवळा। कुष्मांडा नाव भुवनेश्वरी आणि चौथी माळ देवीला लवंगाची घालू शकतो। घटाला देखील तुम्ही लवंगाची माळ घालू शकता 5, 7, 11 या संख्येमध्ये। मात्र लक्षात ठेवा की लवंगा फुलासहित असाव्या। अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लवंगाची माळ अर्पण करायची आहे। एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुष्मांडा मातेच्या उदरातून झाली। जो मनुष्य चौथ्या नवरात्रीचं पूर्ण विधीपूर्वक उपास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात असं म्हटलं जातं। या दिवशी कुष्मांडा मातेला मालपुवाचा नैवेद्य केला जातो। बऱ्याच जणांना मालपुवा कसा बनवावा हे माहीत नाही। यूट्यूबवरती तुम्ही मालपुवा रेसिपी टाका, मिळून जाईल। त्याचा नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकता। मंदिरात जर हा प्रसाद तुम्ही या दिवशी वाटला तर शुभ मानलं जातं।
या दिवशी देवीला मालपुवाचा नैवेद्य अर्पण केल्याने कुष्मांडा माता प्रसन्न होतात आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो। त्याचबरोबर निर्णय घेण्याची त्यांची क्षमता वाढते। तसेच चौथ्या दिवशी घटाला केशरी अथवा भगव्या रंगाच्या फुलांची माळ, आबोली, तेरडा, अशोक या फुलांच्या माळा देखील अर्पण करू शकता। नवरात्रीच्या 5व्या दिवशी म्हणजे 26 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार, या दिवशीचा रंग आहे हिरवा। या दिवशी नवदुर्गेच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते। आई स्कंदमाता ही कार्तिकेची आई आहे। 5व्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात। या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहतं असं म्हटलं जातं आणि या दिवशी घटाला बेल किंवा कुंकवाची माळ अर्पण केली जाते। आता कुंकवाची माळ म्हणजे कुंकुमार्चन करायचं आहे आणि बेल म्हणजे बेलपत्राची माळ अर्पण करायची आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आता देत आहे बघा, ज्यामुळे तुमचा नवरात्रीच्या माळांमध्ये गोंधळ होणार नाही। लक्षपूर्वक ऐका। 27 सप्टेंबर 2025 वार शनिवार, या दिवशी ललिता पंचमीची तिथी रात्री 10 वाजेपर्यंत संपून मग षष्ठी तिथी लागणार आहे। त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीची 6वी माळ म्हणजे षष्ठी म्हणून पाळता येणार नाहीये। तर अर्धी पंचमी अर्धी षष्ठी अशी काहीशी स्थिती या दिवसाची आहे। त्यामुळे नवरात्रीचा 6वा दिवस आपण दिनांक 28 सप्टेंबर रोजी रविवारी पाळायचा आहे। या दिवशीचा शुभ रंग राखाडी, देवीला आपण मधाचा नैवेद्य दाखवू शकतो। नवदुर्गेच्या 6व्या रूपाची म्हणजे कात्यायनी देवीची पूजा केली जाते। माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनीची कन्या आहे। या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो। या दिवशी मध नैवेद्य अर्पण केल्याने आपली आकर्षण क्षमता वाढती असं म्हटलं जातं। 6व्या दिवशी घटाला कर्दळीच्या फुलांची माळ ही अर्पण केली जाते। यानंतर नवरात्रीचा 7वा दिवस म्हणजे सप्तमी दिनांक 29 सप्टेंबर रोजी सोमवारी आहे। या दिवशीचा शुभ रंग तांबडा अर्थात नारंगी। या दिवशी देवीला कडाकणीचा नैवेद्य दाखवला जातो। देवीचे 7वे रूप काल रात्री नाव जगदंबा आणि 7वी माळ तुम्ही देवीला तसेच घटाला झेंडूच्या पानाची किंवा पिवळ्या फुलांची घातली तरीही चालेल। बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या 7व्या माळेला पूर्णाची देवी देखील लावले जातात, तर त्याची आठवण इथे मी तुम्हाला करून देत आहे। 7व्या माळेला या सगळ्या गोष्टी तुम्ही करा। बाकी याचा सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे। तसेच या दिवशी काल रात्री देवीला गुळाचा नैवेद्य पण दाखवायचा आहे। या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या घरावर व व्यक्तीवर येणाऱ्या दुःखांपासून आपले संरक्षण होते व त्यापासून मुक्ती मिळते। यानंतर आता आपण नवरात्रीच्या 8व्या माळेची माहिती घेऊया, जो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। अष्टमी किंवा कन्यापूजनाचा दिवस 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार। या दिवशीचा शुभ रंग मोरपंखी। महागौरी म्हणजे नारायणी देवीला नैवेद्य आपण खीरपुरी तसेच चण्याची सुकी भाजी म्हणजे हरभरे भिजवून त्याची फक्त परतलेली सुकी भाजी आपल्याला करायची असते आणि ती खीरपुरी बरोबर देवीला दाखवायची असते। नारळ देखील तुम्ही या दिवशी फोडू शकता। तसेच महागौरी रूपाची पूजा केल्यानंतर माता प्रसन्न होतात आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देतात। या दिवशी मातेला नारळ नैवेद्य म्हणून आपण अर्पण करायचं आहे। ही आई निपुत्रिक मुलांच्या इच्छा पूर्ण करते। म्हणजे ज्या महिलांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येत आहेत त्यांनी या दिवशी म्हणजे 8व्या माळेला महागौरीचं रूपाचं स्मरण करून देवीला नारळाचा नैवेद्य दाखवा। आणि हे नारळ खायचं नसतं तर ते तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणतंही एखादं देवीचं मंदिर असेल तिथे तुमची इच्छा बोलून तुम्हाला तो नारळ अर्पण करायचा आहे। 8वी माळ शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याच्या पानांची तुम्ही घालू शकता। या दिवशी कन्यापूजन देखील करायला विसरू नका। आता 9वा दिवस म्हणजे महानवमी। या दिवशी शस्त्रपूजन आपल्याला करायचं आहे। बऱ्याच ठिकाणी या दिवशी नवरात्रीचं उद्यापन देखील होईल म्हणजेच विसर्जन होईल घटाचं। यंदा 1 ऑक्टोबर 2025 रोजी बुधवारी नवरात्रीची 9वी माळ आलेली आहे आणि या दिवशीचा शुभ रंग गुलाबी। देवीच्या नैवेद्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ ठेवू शकता। तीळ आणि गुळ अशा पद्धतीने नैवेद्य ठेवला तरीही चालेल। तिळापासून बनवलेले पदार्थ तुम्ही ठेवले तरीही चालेल किंवा आंबाडीची किंवा मेथीची सुकी भाजी त्याचबरोबर भाकरी किंवा चपाती याचा नैवेद्य ठेवला तरीही चालेल। देवीचे 9वे रूप असते सिद्धदात्री, नाव आहे रेणुका। 9वी माळ लिंबाची म्हणजे आपण जे खाण्याचं लिंबू असतो त्याची माळ किंवा उगवलेल्या धान्याची किंवा झेंडूच्या फुलांची माळ तुम्ही या दिवशी देवीला तसेच घटाला घातली तरीही चालेल। जर लिंबाची माळ घालणं शक्य नसेल तर फक्त 1 लिंबू देवीला नक्की अर्पण करा। आता नवरात्रीची सांगता अर्थात शेवटचा दिवस म्हणजेच विजयादशमी। या दिवसाला आपण दसरा म्हणून ओळखतो। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा हा दिवस काही कुटुंबामध्ये
कुलाचारानुसार या दिवशी घटविसर्जन होते। या दिवशीची तारीख आहे 2 ऑक्टोबर, वार गुरुवार। या दिवशी आपट्यांची पानं सोनं म्हणून या दिवशी वाटली जातात। शस्त्र उल्लंघन, रावण दहन, देवीची तळी सुद्धा या दिवशी आठवणीने भरावी, त्याशिवाय देवीचा कुळाचार पूर्ण होत नाही। ही देवीची आरती, तसे देवीची आरती करा। महानैवेद्यामध्ये देवीला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवा। झेंडूची फुलं, आंब्याचं पाण्याचं तोरण दाराला आणि देवीला झेंडूच्या फुलांची माळ घाला। तर अशा प्रकारे 9 दिवसाचे हे 9 नैवेद्य होते, 9 माळा होत्या, 9 रंग होते आणि 9 दिवसांच्या 9 देवी होत्या। तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी।